खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर गडचिरोली पोलिसांकडून करण्यात आली कायदेशीर कारवाई। 46 दुचाकी व 5 चारचाकी वाहनांसह एकूण 44,26,400 रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला जप्त। घटनास्थळावरून एकूण 92 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। गडचिरोली जिल्ह्यातील रेगडी हद्दीतील मौजा गरंजी टोला जंगल परिसरात पोलिसांनी अवैध कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्यांवर धाड टाकली। या कारवाईत तब्बल 92 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। धाडीतून 46 दुचाकी, 5 चारचाकी, 31 मोबाईल, 14 कोंबडे, लोखंडी काती व रोख रक्कम असा एकूण 44,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम व प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाने केली। या संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध कोंबडा बाजार व जुगार खेळण्यावर मोठा धक्का बसला आहे।